मंडळी आता तुमच्या समोर येतेय ज्यांच्या येण्यानं खरंखुरं वादळ सुद्धा क्षणभर थांबून हास्याच्या वादळाला जागा मोकळी करून देतं अशी हास्य जत्रेतली धमाकेदार जोडी अर्थात समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार। यहाँ से लेके पूरा मेरे को चाहिए। ओके गॉट इट। या हाय सई, हाय ओळखलंस का? समीर चौगुले, आपण एकत्र काम केलंय। डायरेक्टर हो हो हो, फार वर्षांपूर्वी आपण काम केलेलं आहे। म्हणजे तुझा तो काळ स्ट्रगलचा होता, माझा 7.5चा होता। आणि पिक्चरचं नाव आठवतंय का तुला? चल तुला रातकिडा दाखवतो। तू काय म्हणजे कमाल काम केलं होतंस यार। म्हणजे खरंच सांगतो मी, मला आवडलेली भूमिका आहे तुझी ती। आणि त्याच्यानंतर तू तो डान्स केला होतास ना, खरंच म्हणजे जपून जपून जा रे पुढे रातकिडा आहे। वॉज अमेझिंग, वॉज रिअली अमेझिंग। पण एनिवे इतक्या वर्षांनी आपण भेटतोय यार, रिअली तू आता सुपरस्टार झाली आहेस यार। मी एक छोटा मोठा डिरेक्टर आहे, ॲड बीड डिरेक्ट करतो, मी कामसुद्धा करतो। तर आज एक तशीच ॲडचं शूटिंग आहे। MHJ ग्रुप माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना, मल्टी बिलियनियर, म्हणजे सॉक्स पासून ते पिनपर्यंत सगळं आहे त्यांचं, यू नेम इट। आणि त्यांचा बिझनेस आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेमच नाही आहे। तर त्यांनी एक ज्यूस लॉन्च केले, MHJ ज्यूस। तर त्याचा मी आज पहिलं शूट आहे माझं, आणि मी खूप एक्सायटेड आहे कारण ते शूट एका लहान गोंडस मुलीबरोबर मी करणार आहे। आणि मी लहान मुलीकडून अभिनय कसा काढून घ्यायचा यात माहीर आहे। गेले 4 सीझन बघतेस तुम्ही काय। तर आता बघूया कधी येते ती। अरे काय किधर आहे, किधर हे काय इधर वाजवेन लहान मुलगी कुठे आहे रे? हे काय दाखवतोस? वा 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 वा, व्हेरी ऍक्टिव्ह। हा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड। नमस्कार नमस्कार नमस्कार। बेटा वेगळंच काहीतरी दिसतंय। हात दिसले पाहिजेत ना? नमस्कार। नमस्कारला हात दिसले पाहिजे, चमत्कार दिसतोय सगळं। नमस्कार, मी कांबळे आणि ही माझी मुलगी कोमल। आपण? मी ब्रुसली। ही जर कोमल असेल तर मी ब्रुसली का नाही? रुसली, माझी गुंडी रुसली। नाही नाही, आमच्याकडे असे आम्ही नेहमी जोक्स मारत असतो। आमचं वातावरण अगदी खेळीमेळीचं असतं। काय रे? हो सर, त्या खेळीमेळीच्या वातावरणामुळे ना काम नेहमी बाजूला राहतं। असो, गोड नाव आहे? हो हो, काय कोमल? कोमल। आम्ही हिला लाडानं घरी सगळे बेबी म्हणतो। ओ माय गॉड, सो स्वीट बेबी। हे बेबी, हाय फ्रेंड्स। जो माझ्या बरोबर खेळला तोच माझा दोस्त हो ना। अरे बापरे, आता खेळावं लागेल म्हणजे। ठीक आहे, मी खेळतो। हा चल, आंधळी कोशिंबीर खेळूया। नाही ना, नाही ना, नाही नाही, आंधळी कोशिंबीर नको नको। तुम्ही सगळे मोठे लोक लहान मुलांना फसवतात। माझा बाबा पण तसंच करतो। आंधळी कोशिंबीर खेळताना असे अर्ध्यावर डोळे उघडे ठेवतो आणि माझ्या ऐवजी शेजारच्या बबिता आंटीला बघतो। अगं बेटा, असं काहीतरीच काय खरं सांगतेस? असं काय 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 हे चाललंय? लहान मुलं असतात, देवाघरची फुलं असतात, ती नेहमी खरं बोलतात। देवाघरची फुलं, अरे बापरे, लहान मुलं, किती गोड आहे ती, किती गोड आहे। हा ए बेटा बेटा, इकडे बस, इकडे बस। बेबी, आता आपण शूटिंग करणार आहोत। शूटिंग करणार? तुला मोठं स्टार व्हायचंय की नाही? हो, स्टार व्हायचं, गौरव मोरे सारखं। मग समीर दादा सारखं? मग पॅडी दादा? नाही बाळा, हे घे बघू, एकदम एका लाईनीत तिघांची करून टाकली। मग तुला कुणासारखं स्टार व्हायचंय? मला निमिष दादा सारखं स्टार व्हायचं। लहान मुलगी आहेस म्हणून काही नाही बोलायचं। बस बघू, बस बघू, बस बस इकडे बस बघू। हा आता मी तुला शूटिंग बद्दल सांगणार आहे। शूटिंग बद्दल सांगणार आहे? हा, पण मला
शूटिंगच्या आधी मँगो ज्यूस पाहिजे मला आणि स्वीटीला मँगो ज्यूस पाहिजे मँगो अरे ज्यूस बापरे पाहिजे. तुम्ही बोलला ना तुमचं नाव स्वीटी आहे. ऍक्च्युली नाही हिचं नाव माझ्या स्वीटी. माझ्या बाबा स्वीटी नाही हिचं नाव स्वीटी आहे. अच्छा हिचं नाव स्वीटी आहे का. आम्हा दोघींना मँगो ज्यूस पाहिजे. बेटा हा ऑक्टोबर महिना आहे. या महिन्यात मँगो ज्यूस आणि 2 शूटिंगच्या मध्ये सुट्टी कठीण आहे. खूप कठीण. दुसरं काहीतरी देऊ का मी तुला. मला सांग. मँगो ज्यूस अगं, दुसरं काय? मँगो ज्यूस मँगो ज्यूस मँगो ज्यूस बेटा लहान बाई किधर से लहान जा जा लवकर घेऊन. बरं ठीक आहे मँगो ज्यूस आणणार. आणणार. झालं मँगो ज्यूस मिळणार तुला. मग तर मँगो ज्यूस झालं. मिळणार. आता शूटिंग सुरू करे. नाही नाही मग. माझ्या स्वीटीला बसायला खुर्ची पण पाहिजे. पण सिटी ऑलरेडी सोफ्यावर बसली आहे. काका वेलाचे स्वीटी सोफ्यावर नाही काही माझ्या मांडीवर बसले. हा पण तोच आहे ना बरोबर कम सोफा. दे ना मला खुर्ची. मला दे ना, खुर्ची देणार. पाहिजे. खुर्ची देणार बेटा मी. हा, ये. दे. खुर्ची मिळाली बस हा बर हा हा बसली हा. माझी स्वीटू बसली. किती ज्यूस आलाय ज्यूस मँगो ज्यूस. घे. हा. घे तुला ज्यूस आता मी. अरे बापरे हे संपलं. तू ज्यूस पी ना. तू ज्यूस पी ना. हे घे तू ज्यूस पी. हे घे हातात घे ज्यूस पी. किती स्वीट आहे. किती प्रेम करते बाहुलीवर. खरंच तुमची मुलगी ना बाहुलीला प्यायचे पण कष्ट नाही दिले तिने स्वतःच प्यायली ते. वा झालं का पिऊन. पोट भरलं का. आता आपण आपल्या शूटिंगला सुरुवात करायची. हा तर मी तुला आता सांगतो शूटिंग मध्ये काय होणार आहे ते. काय होणार. ऍक्शन म्हटलं ना. ऍक्शन म्हणलं ना. हे आहे रेड ज्यूस ज्याचं नाव आहे MHJ ज्यूस. आणि हे आहे ABC ज्यूस. हे MHJ ज्यूस. हे रेड हे काय करते ही अशी. अरे हे बघ माझे MHJ ज्यूस असेल. इकडे तुम्ही या ना इकडे जरा इकडे या ना जरा 2 मिनिटं. माझं काम आहे या खरंच या. या स्किटमध्ये ना तुम्ही वडील आहात हे विसरू नका. तुमचं दुसरं स्किट वेगळं आहे माकडा चाळे ते वेगळे. म्हणजे काहीतरी तुम्हाला एक मॅच्युअर्ड रोल दिलेला आहे तो करा. कळलं का तुम्हाला. हा या तुम्ही या. हा बेटा हे बघ तू असं नाही करायचं बेटा. असं नाही करायचं. मी तुला समजवत असताना ना मध्ये असं नाही करायचं बेटा. तेच मी आत्ता बोललो तुला तसं नाही करायचं. असं केलं की हे होतं इरिटेट होतं आपल्याला माणसाला इरिटेट होतं. तुला सांगा ना काय तुमची भाषा असेल त्या भाषेत सांगा जरा. मी सांगतो. बेटस्त्रा असं मध्यस्त्र अस्त्र नस्त्र करस्त्र सगळं ऐकस्त्र सगळं ऐकस्त्र मगस्त्र करस्त्र आणि बी अ गुड लिसनिस्त्र असं नसत्र कर बोल. ओकेस्त्र फक्त स्त्रा लावलाय बाकी मराठीच आहे. ही काय भाषा आहे. कोड लँग्वेज आहे आमची. ही तुमची कोड लँग्वेज भाषा आहे. ऐका ना जरा ऐका ना. आता बघ आता मी हे बघ बाळा हे बघ स्टेजनी केलं आता. बापरे. हा आता बघा हा ऍक्शन म्हणणार. ऍक्शन म्हटल्यानंतर तर हे 2 ज्यूस तुझ्या हातात असतील. हे रेड आणि हे ब्ल्यू. लक्षात आलं तुझ्या. तर सगळ्यात आधी हे काका ऍक्शन म्हणतील आणि त्यावेळेला मी डायलॉग म्हणेन असली स्वाद तो बच्चे ही जानते है. आणि त्यानंतर
तू सगळ्यात आधी हे ज्यूस उघडायचं, त्यातलं ज्यूस प्यायचं, ते तुला नाही आवडणार. ची 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 ची. हे टाकून द्यायचं, मग तू हे ज्यूस घ्यायचं. हा, हे ज्यूस प्यायचं. हे आहे MHJ ज्यूस. ते ज्यूस प्यायल्यावर तुला खूप आवडणार. लक्षात आलं? आणि खूप आवडल्यावर हे ज्यूस कॅमेऱ्याला दाखवायचं आणि म्हणायचं आय लव्ह यू MHJ ज्यूस. आय लव्ह यू MHJ ज्यूस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो चलो करते, टेक टेक टेक. बेटा हा 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 पप्पा. सर करूया सर. हा चल चल. रोलिंग ऍक्शन. असली स्वाद तो बच्चे ही जानते हैं. आय लव्ह यू MHJ ज्यूस. अरे ह्याची जाहिरात करायची आहे ना. हेच काय टाकतेस खाली तू? हे नाही टाकायचं. कळलं का? हे तुला आवडतंय हे टाकायचं. लक्षात आलं का तुझ्या? टेन्शन नको घेऊ. बस 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 बस. रेडी रेडी रेडी. रोलिंग ऍक्शन. असली स्वाद तो बच्चे ही जानते हैं. MHJ ज्यूस. तेच करते ना ती, तेच करते ना, तेच करतेस तू. हे पण MHJ कसं काय? पण हे मला जास्त आवडलं. हे जास्त छान आहे. हो पण आपल्याला ह्याची जाहिरात करायची ना. नाही 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 ते नाही मला आवडलं. ते MHJ घाणेरडं आहे. बेटा MHJ ला घाणेरडं नाही म्हणायचं. आपल्याला घरी बसावं लागेल. MHJ ला घाणेरडं म्हटलं तर रोजची अंडी ट्री, केळी ट्री कुठून मिळणार आपल्याला? असं नाही करायचं बेटा. नाही, नाही. नाही नाही, हे बघ जाहिरात. MHJ घाणेरडं आहे. मला नाही आवडलं. मला हे आवडलं. याचे चांगले आहे. आपण याची जाहिरात करूया ना. अरे फक्त अरे त्याची जाहिरातच नाहीये ना. नाही नाही नाही, चिडलो नाही, चिडलो नाहीये मी. त्याची जाहिरातच नाहीये मुळात. यांनी आपल्याला ऍडव्हान्स दिलाय ना. हा यांची ऑर्डर आहे ना. मग हे चांगलं आहे असंच म्हणावं लागेल. बरोबर. तुला चव आवडली नाही का मला नाही, सांग. चिची, एकदम चव चिची. आवडली नाही. घाणेरडी. ठीक आहे इकडे दे, इकडे दे. हे बने हे ओतून ये. जा सगळं ओतून ये ज्यूस. आता ज्यूस टेस्टच नाही करायचं. खोटं कुठं ज्यूस टेस्ट करायचं आणि रंगावरून ओळखायचं. आता झालं रंगावरून ओळखायचं. हा ठीक आहे. हा रंगावरून ओळखायचं. हा म्हणजे काय करशील तू? लाल नाही फेकायचं, फेकायचं. निळंवालं फेकायचं. लक्षात आलं? लाल नाही फेकायचं, निळंवालं फेकायचं. लाल नाही फेकायचं, निळंवालं फेकायचं. लाल नाही फेकायचं, निळंवालं फेकायचं. नाही. लाल नाही फेकायचं, निळंवालं फेकायचं. लाल नाही हिरवा, ए, पिवळा, ए, नारंगी. गप्पा बसा. गप्पा बस. नाही फेकायचं. सट एवढाच आवाज होईल आणि इकडे वळ येईल. म्हटलं काही दिसणार नाही तुला, सांगून ठेवतो मी. बेटा कळलं का तुला? हा आता हे बघ ह्याच्यात काहीच नाहीये. ह्याच्यात काहीच त्यामुळे चव वाईट आहे हे टेन्शन नको घ्यायला. आता रंग बघायचा. काय शिकवलंय? लाल नाही फेकायची, पिवळी जांभळी फेकायची. तेवढी जांभळी नाही. पिवळी हे दिसते ना इकडे. तुमच्यामुळे झालंय हे. सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. हा कळलं तुला? चलो रेडी. रेडी सर. रेडी. रोलिंग ऍक्शन. असली स्वाद तो बच्चे ही जानते हैं. ह्याच्यात काय पण नाही. याच्यात पण नाही. आय लव्ह यू कोणाला म्हणू? बेटा बाबाला आय लव्ह यू म्हणू शकतो. आय लव्ह यू पप्पा. तुला मी काय सांगितलं होतं? नी. अरे चव नाही घ्यायची ना त्याची. कोटी कोटी चव घ्यायची. रंगावर बोलायचं असं सांगितलं होतं ना मी. त्याच्यात तर काहीच नाही. मग कसं मला बोलताय पप्पा? मला कसं बोलताय? मी समजवा जरा तिला. सांगा तुमच्या बेटा 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 हे बघ, हे बघ, हे निळं पेय आहे ना, हे प्यायचं आणि हे तुला आवडणार नाही. चिच्ची. हे प्यायचं, हे तुला आवडेल. हे फेकून द्यायचं हा. बरोबर. आणि कॅमेऱ्यासमोर असं बोलायचं आय लव्ह यू बबिता भाभी. बबिता भाभी. फ्लो मध्ये आय लव्ह यू MHJ ज्यूस असं आहे ना. आय लव्ह यू तुझे ना
पर्सनल छंद आणि कोझी कोणे इकडे आणू नका. कळलं का? अक्कल नाही का तुला? मगाचपासून इकडे सांगतोय, अक्कल नाही का तुला? नाही बेटा, नाही बेटा, नाही बेटा, बेटा, क्या बात है. अत्यंत गोंडस, निरागस आणि क्रेझी परफॉर्मन्स. मज्जा आली. जाणून घेऊया हास्यरसिकांची प्रतिक्रिया. सई. हॅवॉक परफॉर्मन्स होता. विशाखे, तुझी काय रेंज आहे ग बाई. म्हणजे तू काहीही तुझ्या हाती आलं त्याचं तू सोनं करतेस. आज तू लहान मुलगी वाटलीस. तू विशाखा सुभेदार कधी वाटतच नाहीस. तू आज लहान मुलगी वाटलीस आणि अप्रतिम परफॉर्म केलंस. अप्रतिम. आय लव्ह यू. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावरती आणि मी तुझी खूप मोठी फॅन आहे. समीरदा, प्रत्येक स्किटमध्ये 1, 2, 3 अगणित अशा रिॲक्शन्स ज्या याच्या आधी कधी बघितल्या नाही आहेत. हे कसं जमवतोस तू? म्हणजे हे खरंच ॲक्टर म्हणून शिकण्यासारखं आहे. पॅडीदा, तू तुझा फ्लेवर काय सुपर्ब आणलास या परफॉर्मन्समध्ये. म्हणजे तुमच्या दोघांचं एक वेगळीच केमिस्ट्री होती आणि तू तुझा फ्लेवर आणून आणखीनच हे स्किट लज्जतदार केलंस. त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. छान लिहिलं होतं, मस्त फुलवलं आणि कन्सेप्ट पण फार आवडली मला. हॅट्स ऑफ. थँक्यू. वा. प्रसादा. जरा ती बाहुली विशाखाच्या हातात देईन. ऍक्च्युली मागची जास्त क्यूट आहे. How sweet. ऍक्च्युली विशाखा हा लहान मुलांमधला आगाऊपणा, उद्धटपणा गोडव्याने दाखवायचा कसा हे तुझ्याकडनं शिकलं पाहिजे. ये बात, सही बात. क्या बात आहे. वंडरफुल. काय कॅरेक्टरायझेशन होतं. अफाट. एक नॉटी बाबा आले दादा. हे पण नाव चांगलं आहे. असं कुठला बाप असतो? बाप रे बाप. पॅडा वंडरफुल. सम्या कमाल कमाल. वंडरफुल वंडरफुल. मंडळी, एका हिरोईनचा फॅन आलाय. त्याची एक मागणी घेऊन तिच्या दारात. बघूया ती त्याची मागणी कबूल करते का. हॅलो. हा बोल ना ग. हा हो ना, बघ ना ग. 2 आठवड्यांपूर्वी अचानक आमची सिरियल बंद केली. असं असतं का ग? माझं कॅरेक्टर किती आवडत होतं लोकांना. आणि असं म्हणजे लोकांच्या हृदयात मी असं राज्य करत असताना कुठलीही पूर्वसूचना न देता डायरेक्ट सिरियल बंद करायची, याला काय अर्थ आहे का? नाही, मी म्हटलं त्यांना की तुम्ही जे करताय ना ते. हॅलो हॅलो, ऐकतेस ना? कुठली पूर्वसूचना न देता हिने पण फोन कट केला. काय चाललंय ना लोकांचं माझ्या आयुष्यात हल्ली. कोण आले आता? कोण आपण? नमस्कार, मी प्रभाकर मोरे. काय समजली? अच्छा. मना ओळखली? चेक घेऊन आला असाल ना तुम्ही, द्या. कसला चेक? अहो, एकदा आमची सिरियल बंद झाली ना की येणाऱ्या चेकचीच आम्ही वाट बघत असतो. हो मॅडम, मी चेकवाला नाही आहे. नाही? हो यामिनी मॅडम, मी तुमचा लय मोठा फॅन आहे. काय समजली? आय नो. थँक्यू सो मच. पण ते यामिनी माझ्या सिरियल मधलं नाव आहे. माझं नाव रसिका आहे. अहो रसिका असाल ना तर भिसिका असाल. आमच्यासाठी तुम्ही यामिनीच की नाही. काय समजली? एक मिनिट. अहो काय एक मिनिट. तुम्ही असं डायरेक्ट घरात काय घुसता दरवाजा वगैरे लावून? अहो घुसू नाही तर काय करू? हो केवढी गर्दी जमली आहे तुम्हाला बघण्यासाठी. मी कसा तरी निष्ठून तुम्हाला भेटायला आलो. काय समजली? लय मोठा फॅन आहे मी तुमचा. आणि पब्लिक पण लय फॅन आहे. हो. लयच गरीब दिसता वाय तुम्ही. काय ते? नाही तसं नव्हे. नुसता एक सोफा आणि हा टेबल ह्याच्या व्यतिरिक्त कायच नाही आहे. ऍक्च्युली हे माझं रेंटवरचं घर आहे ना, म्हणून साधच आहे. होय का? स्वतःचं घर नाही वाटते? आहे ना, आहे. माझं घर बँड्राला आहे, पण तिथून जरा दूर पडतं ना, म्हणून मग मी इथेच राहते. अच्छा, लांब पडतं म्हणून काय तर शेवटी पैशाचा प्रॉब्लेम येतोच का नाही. म्हणजे गाडी बिडी नसेल वाटते. आहे. एक मिनिट, पण तुम्हाला याच्याशी काय देणं घेणं? हा,
फॅन म्हणून तुम्ही डायरेक्ट घरात घुसताय आणि इथे बसलाय काय? उठा आधी. नाही काय नाही. डायरेक्ट काय तुमचं? काय झालंय, तुमची सिरियल बंद झालेली आहे ना. हो ना, बघा ना. आम्ही तुम्हाला मिस करतावाय ना. आम्ही लय मोठे फॅन आहोत तुमचे. काय झालं, सिरियल तुमची बंद झाली आणि माझा पोरगा ना 2 दिवस झालं जेवतच नाही. काय समजली? आई ग. काय आता सांगू. नाही, आमची सिरियल बंद झाली म्हणून खूप जणांना वाईट वाटलंय, पण असं जेवण वगैरे सोडणं बरं नाही ना. कसं आहे, तुमची सिरियल सुरू झाली ना की आम्ही नेमकं जेवायला बसताव. हो, तुम्ही दिसली ना टीव्हीवर की माझा पोरगा ना पटापट घास गिलतो का काय सांगता? आता जल्ली सिरियलच बंद झाली, 2 दिवस जेवलाच नाही. हो आई ग. नाही म्हणजे खरं तर सेलिब्रिटी म्हणून फॅन्स असं आमच्यावरचं प्रेम, त्यांचे असे किस्से ऐकून ना खूप भरून येतं. खूप छान वाटतं, पण हे आमच्या हातात नसतं ना. हो, ते सगळं चॅनल ठरवतं ना. मी काहीच करू शकत नाही. नाही, तुम्ही करू शकता. मी काय करणार? ते काय आहे, तुम्ही सिरियल मधला एक सीन आहे ना, तुम्ही मला करून दाखवा. मग मी त्याचं ना व्हिडिओ शूटिंग करतो आणि मी माझ्या पोरग्याला दाखवतो, म्हणजे 2 घास खायला हो बिचारा. नाही हो, असं कसं करणार? सीन करून तो जेवणार? काय सांगताय तुम्ही? तुम्हाला खोटं वाटतंय काय? अहो थांबा, मी माझ्या पोरग्याला व्हिडिओ कॉल करतो, मग तुम्हाला केले. लय मोठा फॅन आहे का नाही? मला तसं म्हणायचं नाहीये. ऐका तर खरा, 1 मिनिट. बापरे. हा, हॅलो प्रद्युम्न. प्रद्युम्न. हा बघ, हे बघ कोण आहे ते. हे बघ. हाय. काय मम्मी मम्मी का म्हणतोय मला? अहो, मीच त्याला सांगितलंय तुम्ही त्याच्या मम्मी आहो म्हणून. तुम्ही याला सांगितलं मी याची मम्मी आहे म्हणून? का असं का सांगितलं? कुणाची परमिशन घेतली तुम्ही? परमिशन काय करायची? तुम्ही टीव्हीवर दिसताव, केबलचं बिल आम्ही भरताव का नाही? मग त्याच्यामुळे तुम्ही आमचीच झाली ना, मग परमिशनची काय गरज आहे? प्रद्युम्न, बघ आता तू मम्मीला बघितलंस ना, आता जेवशील ना. मम्मी मम्मी मम्मीला बघितलं ना म्हणजे हे काय नको ते शिकवते आणि तो पण काय मला मम्मी मम्मी म्हणतोय? नाही ते प्रद्युम्न, जेवशील ना रे? मम्मीला आधी काहीतरी करून दाखवायला सांगा ना. काहीतरी करून दाखवायला सांगा. हे काय आहे? सिरियल मधलं काहीतरी ऍक्टिंग करताना ती करून दाखवा त्याला, म्हणजे तो खुश होईल आणि जेवेल का नाही. नाही हो, असं नाही करून दाखवताय. तुम्ही एक काम करा ना, चॅनलचं ऍप डाउनलोड करा, त्यावर सगळे एपिसोड आहेत, ते दाखवा, मग जेवेल तो. हो मॅडम, हो अख्खीच्या अख्खी सिरियल त्याची पाठ आहे, होई ना रे? हा पप्पा. ए प्रद्युम्न, ते 269वा एपिसोड होता बघ, तो संपला ना, संपला तो, त्याचा संपलेला एंड दाखव. आता या सासूला नाही नोकलांनी बनवलं ना, तर नावाती यामिनी नाही, नाव माझ यामिनी, या जगाती मी स्वामिनी, बाकी सगळे निव्वळ पाणी. केवढं कळतंय त्याला आणि सगळं पाठ पण आहे. काय कसं? अहो पाठ म्हणजे काय, सगळं येतं त्याला. म्हणून काय म्हणतो, पाया पडतो प्लीज, एक फक्त सीन त्याला करून दाखवा, मग तो जेवल का नाही. काय समजले? अहो असं कसा करणार हो सीन? हे बघा कसं असतं ना, आम्ही शूटिंगला जातो, तिकडे अख्खं युनिट असतं, कॅरेक्टर्स असतात, स्क्रिप्ट येते, ते आम्ही पाठ करतो आणि बोलतो. आता नाही हो माझ्या काही लक्षात. मला माहितीये तुम्हाला काय कठीण आहे, तुम्ही लय हुशार आहात आणि केवढं सोपं आहे. मी यामिनी काय ती पद्मिनी, सगळं काय तुम्हाला सगळं माहिती आहे. मम्मी कोल ना, मम्मी कोल ना, कोल ना. याला आधी मम्मी म्हणा बंद करायला सांगा. याला सांगा मला मम्मी नाही म्हणायचं. मी करून दाखवायला तयार आहे. करून दाखवा, करून दाखवा, दाखवा जरा. मी आहे यामिनी, या जगताची स्वामिनी, आणि इथे सगळे माझ्या समोर निव्वळ पाणी. काय केलं ते? याने पण काय चालवलंय का तुम्ही? नाही, तिकडे तुम्ही टीव्हीवर फ्लाइंग किस देताव ना, तर मग त्याचा आग्रह आहे की मम्मीन केल्याबरोबर तुम्ही पण तिला फ्लाइंग किस द्या, आणि मग तो पण फ्लाइंग किस देतो. आता एका मम्मीची मजा मजा. काय काय मज्जा? काय मज्जा? माझी कसली आली मज्जा? काय बोलताय? काय माणूस आहात तुम्ही? काय वागताय कळतंय? नाही ठीक आहे, तिकडे घरी तुम्ही फ्लाइंकिस वगैरे देत असाल ठीक आहे, पण इथे समोर आहे ना, लाईव्ह ऍक्टिंग करते ना, मग इकडे येऊन काय फ्लाइंकिस देते? कसं दिसतंय ते? मी हकलवे ना, घरात हकलवे. मम्मी याला सांगा, ए मुला, ए बाळा, कानाखाली आवाज काढे ना. आता मम्मी म्हणालास ना, कानाखाली आवाज काढेन, आणि तरी नाही ऐकलास तर तुझ्या घरी येईन आणि तिकडे मारेन, चापट्या देईन चांगल्या. गप्प बसायचं नाही म्हणायचं. मम्मी
मी म्हणतोय मला प्रद्युम्न ना बघ मी तुझ्या मम्मीकडनं एक व्हिडिओ बनवून आणतो मग तू जेवशील ना. ती माझी मम्मी आहे तुमची बायको आहे ना. अरे होय रे बाबा माझीच बायको आहे ती. आता ठेव. काय म्हणाला तुम्ही? बायको बायको? मी बायको आहे तुमची? काही काय म्हणताय? तुम्ही एक काम करा, निघायचं नाही, निघायचं. मॅडम. खूप झाले तुम्हाला एंटरटेन खूप केलं मी. निघा. प्लीज चिडू नका हो, प्लीज चिडू नका. काय 10 वर्षापूर्वी ना माझी बायको मला सोडून गेली हो. मग यात मी काय करू शकते? मी काय करणार आहे? अहो करा ना. काय आहे तुम्ही ना एखादा सीन जरा करून दाखवा ना. म्हणजे कसं मला एक काम करा, त्याच्यापेक्षा एक काम करा. 8 दिवसाचं मटेरियल सगळं मी शूटिंग करून घेतो, मग त्याला दाखवीन, मग परत मी तुम्हाला त्रास द्यायचा नाही. पण प्लीज असं नका करू. ऐका ना प्लीज, मी काय सांगते ते तुम्ही ऐका ना. असं नाही करता येतो. कसं असतं ना, शूटिंगसाठी अख्खं युनिट असतं, स्क्रिप्ट असते, ते सगळं करावं लागतं. मी एकटी कसं करणार आहे हो? मग आपण दोघांनी मिळून करू ना. तुमच्यासोबत? मग काय झालं? काय कसं? अहो अख्खी सिरियल पाठ आहे. तो तुमच्या मधुचंद्राचा सीन बघा. हा 20 मिनिटाचा सीन होता, पण कायच दाखवली ना. आम्ही भोली माणसा. आता दाखवतील मग दाखवतील. काय म्हणजे शेवटपर्यंत कायच दाखवली नाही माहिती आहे. मग आम्ही केवढं आशेवर होती व आता दाखवाल मग दाखवाल म्हणून. मला तुमची विकृती लक्षात आली आहे साधारण. तुम्ही निघा इकडनं. निघा हो निघा. एक मिनिट, फोन बंद केलात ना? मग हा असं इलॉजिकल बाळ आहे का? आवाज काय येतोय? किती इलॉजिकल आहे ते. कधी कधी संधी मिळते ना, त्याच्यामुळे तो आपला करून घेतो. करेक्ट आहे. मी काय म्हणतो बघितलं ना. हा फोन बंद झाला तरी मम्मी मम्मी करतोय. एक सीन करावं प्लीज, पाया पडतो प्लीज. एक सीन करायचं सीन, बाकी म्हणताय? काही नाही. हा बरं तेवढं मी शूटिंग करतो आणि मग दाखवतो. ओके. करू घ्या शूटिंग. आपण ना भूताच्या वाड्यातला सीन करूया. पाठांतर असेल ना तुमचं? नाही म्हणजे तिकडे गोळा बेरीज नाही चालणार. भूषण कडू आणि वनिता खराच्या वाड्यात गेला होता, तो वाडा पाडला होता तुम्ही. तो सीन करूयात. हा चला 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 सुरू करा. असं नाही चालणार. नाही तेवढं वगैरे नाही. हा पोरगा आयुष्यभर नाही जेवला तरी चालेल, पण त्या भूताच्या वाड्याचा सीन मला नका व परत करायचा. पाया पडतो. अरे वाजव मला बनू दे, जाऊ दे. वा वा वा, काय कॉन्सेप्ट होती, काय परफॉर्मन्स होता. वा मस्तच. हा सर रसिक सई मस्त होता परफॉर्मन्स. रसिका खूप मस्त परफॉर्म केलंस. तुझं टायमिंग, तुझी एनर्जी, तुझा संताप सगळं फार परफेक्ट होतं. पारसमणी छान. एक युनिक फॅन आज आम्हाला बघायला मिळाला. विनायक फार मस्त. आणि विनायकची एक गंमत सांगते की तो असे आवाज जेव्हा काढतो तेव्हा आमच्या सगळ्यांसमोर बसत नाही, कुठेतरी खोपच्यात लपून आवाज काढतो, जेणेकरून आम्हाला प्रश्न पडावा की कोण आहे कोण आहे कोण आहे. छान, मस्त, मजा आली. प्रसाद दादा. वा रसिका, उत्तम कॅरेक्टर. आणि त्याच्या सगळ्या नट्यांच्या व्यथा आहेत त्या फार मस्त मांडल्यास तू. म्हणजे सिरियल बंद झाल्यानंतरचं दुःख आपणही ते भोगलेलं आहे बरेचदा. अचानक सिरियल बंद होते, आपल्याला कारणच कळत नाहीत. उत्तम विषय होता आणि छान पद्धतीने मांडला. दोघांनी फार मजा आणली.